अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात एका सैनिकाला अशी काही निवड करावी लागते जी अक्षरशः अशक्य असते. आज आपण अँब्रोस बियसच्या अ हॉर्समॅन इन द स्काय या जबरदस्त कथेबद्दल बोलणार आहोत. ही कथा कर्तव्य आणि कौटुंबिक नाती यांच्यातला संघर्ष खूप प्रभावीपणे मांडते. ही कथा सुरू होण्याआधीच आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते, म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी एखादी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते. आणि विचार करा, तेच कर्तव्य जर आपल्या सगळ्यात जवळच्या नात्यांच्या आड येत असेल तर काय? हाच या कथेचा गाभा आहे. चला तर मग कथेच्या जगात शिरूया. साल आहे 1861. ठिकाण पश्चिम व्हर्जिनियाचा युद्धग्रस्त भाग. आणि इथेच आपली भेट होते या कथेच्या नायकाशी, कार्टर ड्रूस, आणि त्याच्यावर कोसळलेल्या एका जीवघेण्या संकटाशी. बघा, परिस्थिती किती नाजूक आहे. युनियन सेनेच्या तब्बल 5 रेजिमेंट्स एका दरीत लपून बसल्या आहेत. त्यांची ही जागा गुप्त ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एक छोटीशी चूक झाली तरी हजारो सैनिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आणि इतक्या मोठ्या रहस्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर आहे माहितीये? फक्त एका सैनिकावर. आपलं पात्र कार्टर ड्रूस एकटा एका अत्यंत महत्त्वाच्या चौकीवर पहारा देतोय. पण इथेच एक खूप मोठी गडबड होते. आता युद्धकाळात कर्तव्यावर असताना झोपणं म्हणजे काही साधा गुन्हा नाही. हा एक अक्षम्य गुन्हा आहे. आणि याची शिक्षा काय असते माहितीये? सरळ मृत्यूदंड. म्हणजे जर तो पकडला गेला तर खेळ खल्लास. बरं, आता कार्टरला जाग येते. आणि जाग आल्यावर त्याच्या डोळ्यांसमोर जे दिसतं ना, त्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. एक अगदी अनपेक्षित आणि भव्य दृश्य. लेखक अँब्रोस बियर्स यांनी या दृश्याचं वर्णन इतकं सुंदर केलंय की जणू एका विशाल चौथ्यावर एक प्रभावी अश्वारूढ पुतळा होता, जणू काही संगमरवरात कोरलेली ग्रीक देवता. इतकं अवास्तव, इतकं सुंदर की कार्टरला क्षणभर वाटलंच नाही की हे खरं असू शकतं. पण ते सुंदर दृश्य एका क्षणात भयानक स्वप्नात बदलतं. तो पुतळा हलतो. तो कोणी देव वगैरे नाहीये. तो एक शत्रू आहे, एक कॉन्फेडरेट टिहाळ. आणि तो कुठे पाहतोय? थेट खाली लपलेल्या युनियन सेनेच्या गुप्त जागेकडे. आता धोका अगदी डोळ्यासमोर आहे. आता कार्टर समोर एक भयानक पेच उभा राहिलाय. बघा, 2च पर्याय आहेत. एक, त्या माणसाला गोळी मारायची, पण तो तर बेसावध आहे. ही तर सरळ हत्या ठरेल. आणि दुसरा पर्याय, काहीच नाही करायचं. पण तसं केलं तर तो टॅहाळा बातमी पोचवेल आणि हजारो सैनिक मारले जातील. काय करायचं? एका माणसाचा जीव महत्वाचा की हजारो लोकांचा? त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल विचार करा. लेखक म्हणतात की तो शूर सैनिक भावनिक तीव्रतेने जवळजवळ बेशुद्ध होण्याच्या स्थितीत होता. म्हणजे अक्षरशः त्याच्या आतमध्ये कर्तव्य आणि भावनांचं एक मोठं युद्ध पेटलं होतं. आणि अशा गोंधळलेल्या परिस्थितीत जेव्हा काहीच सुचत नसतं, तेव्हा मदतीला येते एक आठवण, त्याच्या वडिलांची आठवण. गंमत म्हणजे हीच आठवण त्याच्या या संघर्षाचं कारण पण आहे आणि त्यावरचा उपायसुद्धा. इथे आपल्याला कार्टरची थोडी पार्श्वभूमी कळते. तो व्हर्जिनियामधल्या एका श्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा. पण त्याने निर्णय घेतला युनियनसाठी लढण्याचा. म्हणजे आपल्याच लोकांच्या, आपल्याच कुटुंबाच्या विरोधात. त्याच्या वडिलांनी तर ह्याला देशद्रोह म्हटलं होतं. आणि विचार करा, आपल्या आजारी आईला सोडून तो युद्धावर निघाला होता. तरीही त्याच्या वडिलांनी तुटलेल्या मनाने का होईना त्याला निरोप दिला होता. आणि निरोप देताना त्याचे वडील त्याला काय म्हणाले होते माहितीये? काहीही झालं तरी जे तुझं कर्तव्य आहे असं तुला वाटतं तेच कर. हेच शब्द आज या क्षणी त्याच्या डोक्यात घुमत होते, जणू काही देवाचाच आदेश आहे. आणि वडिलांच्या त्या शब्दांनी जादू केली. त्याच्या मनातलं द्वंद्व संपलं. त्याचं कर्तव्य त्याला आता अगदी स्पष्ट दिसू लागलं. तो आपली रायफल उचलतो आणि नेम धरतो. पण थांबा, माणसावर नाही, तो नेम धरतो घोड्यावर. ठीक आहे, तर ड्रूसने गोळी झाडली. पण पुढे काय झालं? आता गंमत बघा. कथा आपल्याला आता कड्यावरून थेट खाली दरीत घेऊन जाते, जिथे एक युनियन ऑफिसर आकाशाकडे बघतोय. आणि त्या ऑफिसरला जे दिसतंय ते अक्षरशः अविश्वसनीय आहे. तो पाहतो की एक घोडेस्वार हवेतून दरीत खाली येतोय. त्याला क्षणभर कळतच नाहीये की हे काय होतंय. कल्पना करा, घोडा खाली कोसळतोय, पण तरीही तो स्वार एकदम ताठ बसलाय. घोड्याची आयाळ वाऱ्यावर उडतीये आणि त्याच्या हातांभोवती जणू काही ढग जमा झालाय. हे दृश्य एकाच वेळी सुंदर पण आहे आणि तितकंच भयानक सुद्धा. या घटनेचा त्या ऑफिसरवर इतका परिणाम होतो की त्याला वाटतं आपण एखाद्या नव्या प्रलयाचे साक्षीदार आहोत. हे इतकं विचित्र आणि अकल्पनीय आहे की तो ठरवतो याबद्दल आपल्या कमांडरला काहीही सांगायचं नाही. कोण विश्वास ठेवणार? बरं, हे तर झालं दरीतलं दृश्य.
पण वर कढ्यावर काय परिस्थिती आहे? तिथे कार्टर ड्रूस उभा आहे, एका शांत पण अत्यंत विनाशकारी सत्याचा सामना करत. तेवढ्यात एक सार्जंट त्याच्याजवळ येतो आणि विचारतो, तू गोळी चालवलीस का? ड्रूज फक्त हळूच हो म्हणतो. कशावर? सार्जंटचा पुढचा प्रश्न. ड्रूज उत्तर देतो, एका घोड्यावर. सार्जंटला शंका येते. तो विचारतो, घोड्यावर कोणी होता का? ड्रूज पुन्हा म्हणतो हो. आता सार्जंटला कळतंय की यात काहीतरी गडबड आहे. तो रोखून विचारतो, मग? सार्जंट उत्तराची वाट पाहतोय आणि मग ड्रूसच्या तोंडातून फक्त 2 शब्द बाहेर पडतात. 2 शब्द जे सगळं काही बदलून टाकतात. तो म्हणतो, माझे वडील. आणि इथेच ही कथा संपते. पण आपल्या मनात एक मोठा प्रश्न सोडून जाते. कार्टर ड्रूसने जे केलं ते कर्तव्याचं पालन होतं की आपल्याच वडिलांच्या हत्येचा एक अक्षम्य गुन्हा? याचं उत्तर ही कथा आपल्या प्रत्येकाच्या विचारांवर सोडते.